महाराष्ट्र देश का महान काय ऐका, आपल्या या महाराष्ट्रामध्ये शिवाजीची शक्ती अधिक तुकोबाची भक्ती म्हणून महाराष्ट्राची प्रगती. प्रगती उगच नाही रे. एकच राजा इथं जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, ओ बाबाचा बाप राजा शिवा जन्मला, ओ बाबाचा बाप राजा शिवा जन्मला. आई जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप राजा शिवबा. ऐका, राजकारणात 5 डॉन झाले, 5 आतापर्यंत. किती डॉन झाले? 5 डॉन. पहिला डॉन राजकारणातला कोण? भगवान कृष्ण. दुसरा डॉन विदुर काका. तिसरा डॉन चाणक्य. चौथा डॉन कनक. आणि 5वा डॉन छत्रपती शिवाजी महाराज. यांनीच राजकारण करावं. याचं राजकारण काय आता? राजकारणाविषयी बोलूच नाही महाराज. काय सांगायचं महाराज? हे काय राजकारण व्हायचं महाराज? काने फाटाला छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाराच्या कीर्तनाला आले. भक्ताईशी जाना जी देही उदास गेले आशापाश. कीर्तन संपलं आणि छत्रपती निघाले. राजा हाक मारली. कोण? राजा मी याच गावचा. का हाक मारली? राजा एक विनंती. काय? अहो तुम्ही ज्यांचं कीर्तन ऐकायला आले ना त्यांची परिस्थिती लई बेकार आहे हो, लई बेकार आहे. राजा अहो खायला दाणे नाही तो त्यांना. पाहुणे घराशी आज आली ऋषिकेशी काय करू मी उपचार, कोप मोडकी जर अरे दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कन्या. राजा काहीतरी करा. छत्रपतीने विचार केला, अरे ज्यांचं कीर्तन मी ऐकायला येतो महान अधिकारी तुकोबर आहे, ज्यांनी समाजाला मार्ग दाखवण्याचं काम केलं ते तुकोबर आहे, ज्यांच्या घरी देव येतो ते तुकोबर आहे, ज्यांच्या बायकोचा काटा काढण्याकरता जगाचा बाप जातो ते तुकोबर आहे. त्यांची अवस्था अर्जंट गडावर गेले आणि गडावर मिटिंग घेतली. विषय लक्षात घ्या. अनपेक्षा देवाला कोण आवडते सांगतो मी तुम्हाला. अर्जंट मिटिंग घेतली महाराज. मिटिंगला 8 जण होते. आता सगळं सांगत नाही वेळेअभावी, पण एक माणसाचं नाव सांगतो महाराज. फतेह खान. फतेह खान कुछ तो भी करना पड़ेगा. क्या करना पड़ेगा? नजराना भेजना है. नजराना पाठवायचं ठरलं. आता काय होतं नजराना माहिती आहे तुम्हाला? ऐका. 7.5 किलो सोन्याच्या परतीमध्ये 32 किलो सोन्याच्या मोहरा टाकल्या. 7.5 किलो सोन्याच्या परतीमध्ये मोहरा किती टाकल्या? 32 किलो. 32 आणि 7.5. अरे हिसाब तर करा, तुम्हाला द्यायचे थोडीचे. हा मग बोला ना. 39.5 बरोबर आहे की नाही? 39.5 किलो सोनं परातीत टाकलं. रेशमी पर मारलं, राजमुद्रा मारली. फतेह खान लेके जाओ. निघाला फतेह खान. कुठं? देऊला. आता तुम्ही पहा, ज्या गावात पिकतं तिथे विकतं गाव. तुम्ही एखाद्या गावाचा गाव ते तुमच्या गावचे महाराज कुठं राहते? तो काय म्हणतो? काय काय महाराज? कसले महाराज? करून करून भागले आणि देव धर्माला. म्हणजे दुसऱ्याला मोठं म्हणण्याकरता आमचं मन मोठं होतच नाही हो. संकुचित बुद्धी आमची. नीट आहे का? एक सांगू तुम्हाला, किती भारी किमतीचे कपडे घातल्यावर तुमची किंमत वाढल हो? अजिबात नाही. मग तुम्ही लोकांना किती किंमत देता याच्यावर तुमची किंमत आहे. नीट आहे का सचिन? हा फतेह खान विचारलं, काय अहो काय होते तुमच्या गावात श्रीमंत तुकोबाराय कुठं राहतात? ते मला काय काय श्रीमंत? अहो ज्यांच्या घराला दारच नाही ते तुकोबारायचं घर आहे. फार फार मोठा विषय. 2 तासाचा विषय. मला जास्त डीप मध्ये जायचं नाही. मला सांगा मग एवढा नजरांना पाठवला, स्वीकारला का? स्वीकारला का? उलट ज्यावेळेस सोनोपंत जोशी आले पुन्हा ट्राय करायला छत्रपती समोर, छत्रपती सोबत, त्यावेळेस तुकोबारायांनी 11 अभंग तयार केले आणि ते पुन्हा दिले. सोने आणि माती आम्हा समान ही चेती, गेली सोडून माया आशा, हातो कळी काळाचा पासा. राजे हे काय आमच्या कामाचं हो? हे काय आमच्या कामाचं? स्वीकारला नाही म्हणून देव त्यांना नेण्याकरता आला.